नाशिक, जिथे होतोय कुंभमेळा, पण नाशिक मध्ये दररोज भरतो खादाड बुचक्यांचा मेळा. मग पुन्हा विचारतो, तुमच्या आमच्या सगळ्यांचाच आपुलकीचा प्रश्न, जेवलात का? मुंबईत जसा बटाटा वडा फेमस आहे, तसा नाशिक मध्ये फेमस आहे साबुदाणा वडा. तो पण फक्त सायंताराचा, बरं का? उपवास म्हटलं की आपल्याकडे साबुदाणा खिचडी, बटाट्याचा किस, भगर, दाण्याची आमटी हे सगळे पदार्थ बनतात. पण सायंताराचा साबुदाणा वडा असा आहे की तुमचा उपवास नसेल तरी खावासं वाटेल. नाशिकमध्ये आलात तर हे नक्की ट्राय करा. सायंतारामधला साबुदाणा जो खाल्लाय तो मला आवडलेला आहे. क्या बात आहे. नाशिकमध्ये मिसळीचे अनेक हिडन जेम स्पॉट्स आहेत. त्यापैकी एक म्हणजे नाशिक MIDC मधील श्याम सुंदर मिसळ. तिखट आहे का? आम्ही आता नाशिकच्या श्याम सुंदर मिसळ इथे आलेलो आहे टेस्ट करायला. आणि झणझणीत मिसळ हा प्रकार इथे फेमस आहे आणि मी खाऊन बघणार आहे. तसे माझे टेस्ट बड्स काही क्रेझी नाही आहेत, पण लेट्स ट्राय. झणझणीत मस्त टेस्ट आहे, अप्रतिम. अप्रतिम. नेहमी मिसळ खाताना पाव साधे दिले जातात, इथे बटरमध्ये भाजून दिले होते, त्यामुळे आणखीन एक क्रिस्पी पाव आणि मिसळीचं एक वेगळं मिश्रण आणि मजा आली. श्याम सुंदर मिसळ 1980 पासून आहे. नक्की ट्राय करायला पाहिजे. टॉप 5 मिसळ्स इन नाशिक. झणझणीत मिसळ खाल्ल्यानंतर जरा थंड व्हायला आम्ही आलो समर्थ ज्यूस सेंटरला. इथला अस्सल अननसाचा रस म्हणजे एकदम फ्रेश. डोकं आणि मूड दोन्ही शांत. मित्रांनो, काही लोकांना ऑरेंज ज्यूस आवडतो, पण नाशिकमध्ये जर आला असाल तर पायनॅपल ज्यूस पिणं आवश्यक आहे. ह्याच्यामध्ये छोटे छोटे अननसाचे तुकडे पण आहेत आणि आईस्क्रीममुळे एक वेगळा गोडवा आला आहे, प्लस सरबताचा एक आंबट गोड स्वाद. उत्तम. आता एवढी एपिक फूड टूर झाली आहे तर शेवटही एपिकच झाला पाहिजे ना राव. माझे काही खास मित्रमंडळी आहेत नाशिकमध्ये, त्यांना विचारलं बाबा नॉनव्हेज कुठे खाता येईल, तर त्या सगळ्यांनी मला दिवट्या बुधल्या हे नाव सांगितलं. तर आता आम्ही आलेलो आहोत दिवट्या बुधल्यामध्ये नॉनव्हेज खायला स्पेशली. आमच्या टेबलावर पहिली डिश आली स्पेशल मटण थाळी. सोबत सुकं मटण, तिखट मटण रस्सा आणि दमदार मटण बिर्याणी. मग आलं नाशिकच्या जबरदस्त थंडीत शरीराला ताकद देणारं गरमागरम मटण पाया सूप. सूप फस्त केलं आणि समोर आली कोळंबी रवा फ्राय, कुरकुरीत, चवीनं भरलेली
आणि एकदम परफेक्ट फ्राय. आणि हो, तुम्ही जर व्हेजिटेरियन असाल तर तुमच्या नॉन व्हेजिटेरियन मित्रांना सोबत देण्यासाठी इथे तुम्ही नक्की येऊ शकता, कारण शाकाहारी मेनू सुद्धा इथे अप्रतिम आहे. व्हेज थाळी पण खूप भरलेली आहे. व्हेज थाळीमध्ये आहे शेवभाजी, वांग्याची भाजी, आमटी, फ्लावरची भाजी, पिठलं, बाजरीची भाकरी आणि गुलाबजामुन आणि भात. क्या बात आहे. पहिले मी टेस्ट करतो शेवभाजी. मस्त. नाशिकमध्ये खूप मजा आली, खूप काही नवीन गोष्टी एक्सप्लोर केल्या. मराठी माइंडेड लवकरच येतोय पुढच्या शहरात. आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा की महाराष्ट्रातल्या कोणत्या शहरात मराठी माइंडेडने यावं आणि टूर करावी. धन्यवाद.